आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। आता एक विषय मी आपल्या समोर मांडतोय, तो म्हणजे रस्ता। आपल्याला दृश्याच्या माध्यमातून बघायला भेटत असेल। दृश्य म्हटल्यानंतर मी आता जिथे उभा आहे ते म्हणजे काकरतळे परिसर, महाड शहराच्या लगत असणारे काकरतळे परिसर। आणि ह्याच काकरतळे परिसरामध्ये रेती आणि खडीचं मिश्रण करून फक्त रस्त्यावर टाकण्यात आलेलं आहे गेले काही महिन्यांपूर्वी। का? त्याच्या मागचं आता कारण आणि उत्तर देखील देतो। ते म्हणजे प्रशासनाच्या मार्फत अंतर्गत गटारं उभारण्याची कामे प्रशासनाने हाती घेतले होते। मात्र स्थानिक नागरिकांना वाटलं की गटारे उभारतायत तर रस्ता देखील चांगल्या दर्जाचा उभारण्यात येणार। मात्र जनतेचा अर्थातच स्थानिक नागरिकांचा अंदाज चुकला आणि प्रशासनाने जनतेला मूर्ख बनवलं। असं का? हा सवाल महत्वाचा निर्माण झालेला आहे। महाड शहरात अनेक रस्ते आहेत, त्या रस्त्यांची देखील परिस्थिती बघितल्यानंतर खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असा हा प्रश्न निर्माण होतो वाहन चालकांच्या समोर। आणि आता देखील प्रश्न निर्माण झालेला आहे की पावसाची हजेरी लागलेली आहे आणि पाऊस थोडा काही पडल्यानंतर या ठिकाणी पाणी साचलं जातं। त्या पाण्यामधनं दुचाकी वाहन चालकांना प्रश्न पडतो की आपण रस्त्यावरतीच गाडी चालवतोय ना, आपलं वाहन रस्त्यावरती चालवतोय ना। त्याचप्रमाणे जर बघायला गेल्यानंतर पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील प्रश्न पडतो की आपण पाय कुठे टाकतोय, नेमकी पाण्यात टाकतोय की रस्त्यावर। अशा पद्धतीत आता ह्या रस्त्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता 2 दिवसच झालेले आहे, मुसळधार पावसामुळे या ठिकाणी महाड शहरात पाणी भरलेलं होतं आणि पाण्यात पुराचा थैमान झाल्यानंतर पाणी जसं उतरत होतं तरीही स्थानिक नागरिकांना प्रश्न पडायचा की आपण नेमकी पाण्यात पाय टाकतोय की रस्त्यावर। जर येत्या काळामध्ये जर या ठिकाणी ह्या रस्त्यावरती अपघातांची मालिका सुरू झाली तर जबाबदार कोण असेल, हा थेट प्रश्न महाडमधून निर्माण झालेला आहे। प्रशासनाकडे काय पैसा देखील नाहीये का? आर्थिक बळ नाहीये का? अहो, महाड शहरातले अनेक रस्ते आपण चांगल्या दर्जाचे उभारू शकतो, मात्र प्रशासन उभारत नाहीये। प्रशासन जागा झालेलाच नाहीये, फक्त दिखावा केलेला आहे। अंतर्गत गटारे आम्ही उभारले आणि बघायला गेल्यानंतर काकरतळे परिसरामध्ये जो रस्ता चांगल्या दर्जाचा उभारण्यात यायला पाहिजे होता तो उभारण्यात आला नाही, फक्त रेती आणि खडीचं मिश्रण करून टाकण्यात आलेलं आहे। मग हा दिखावा का केला? जुना देखील रस्ता चांगला होता, आता हा रस्ता उभारल्यानंतर असा प्रश्न झाला की येत्या काळामध्ये अपघातांची मालिका निर्माण झाली तर जबाबदार कोण असेल? मी पुन्हा बोलतो मंडळी, जबाबदार कोण असेल? प्रशासन की नागरिक? ही मंडळी इथे थांबतो, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित आणि सतर्क राहा। मी मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड।